नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.1 मधील फर्स्ट एक्झाम्पल मधील 3 एक्झाम्पल आणि सेकंड एक्झाम्पल मधील 2 एक्झाम्पल असे एकूण 5 एक्झाम्पल सॉल्व्ह केले होते। आज आपण त्याच्याच पुढे कंटिन्यू थर्ड एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत। तर चला तर मग बघूया आपण तिसरे एक्झाम्पल। तिसरे एक्झाम्पल मी फळ्यावर लिहिले विद्यार्थी मित्रांनो, फाइंड द पॉइंट ऑन द एक्स ॲक्सिस विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट ए -3 4 and पॉइंट बी 1 -4। म्हणजे थोडक्यात काय तर ए आणि बी हे जे दोन पॉइंट त्यांचे कोऑर्डिनेट्स दिले आणि एक्स ॲक्सिस वर असा एक पॉइंट आहे की तो पॉइंट या ए आणि बी या पॉइंट पासून समान अंतरावर आहे, इक्विडिस्टंट आहे। त्या पॉइंटचे तुम्हाला कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे। चला तर मग आपण आधी तो पॉइंट मानून घेऊया। लेट पी बी द पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस which is equidistant from point A and B। मग A पॉइंट्सचे कोऑर्डिनेट तुम्हाला दिलेत -3 and 4 आणि B पॉइंट्सचे कोऑर्डिनेट दिलेत 1 -4। मग P हा पॉइंट आपण एक्स ॲक्सिस वर आहे असं मानलंय, therefore PA is equal to PB, कारण A आणि B पासून P चा डिस्टन्स समान आहे, इक्वल आहे, म्हणून PA is equal to PB। P lies on P point lies on x axis and therefore y coordinate of point P is 0। P हा x axis वर लाईज करतो पॉइंट P आणि म्हणून त्याचा y कोऑर्डिनेट हा कसा असणार आहे 0। देयरफॉर मग पॉइंट P चे कोऑर्डिनेट काय येतील? पॉइंट P कोऑर्डिनेट इज x, x ॲक्सिस वर आहे म्हणून x आणि y कोऑर्डिनेट काय असेल त्याचा 0। मग आता तुम्हाला P चे कोऑर्डिनेट तुम्ही हे मानून घेतले, मग PA इज इक्वल टू PB आहे, आपण हे मानलेलं आहे। नाउ PA इज इक्वल टू PB। मग आता फक्त आपल्याला इथे कुठला फॉर्म्युला वापरायचा? डिस्टन्स फॉर्म्युला। आणि डिस्टन्स फॉर्म्युला वापरून तुम्हाला PA आणि PB या दोन्ही याचे कोऑर्डिनेट्स टाकायचे आणि कोऑर्डिनेट्स टाकल्यानंतर एक्स चे कोऑर्डिनेट तुम्हाला फाइंड आउट करता येतील बाय डिस्टन्स फॉर्म्युला। PA इज इक्वल टू PB आहे, मग P चे कोऑर्डिनेट, मग आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला माहिती आहे नेहमीप्रमाणे x1 - x2। माझे आपल्याला PA घ्यायचा आहे, इथे आता P चे कोऑर्डिनेट मी लिहून घेते म्हणजे तुम्हाला इथे दिसत नाही म्हणून। P चे कोऑर्डिनेट आपण काय घेतले? x आणि 0। मग इन स्क्वेअर रूट PA म्हणजे काय लिहिते? x -3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 -4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू PB आहे। PA इज इक्वल टू PB करतो आपण। मग PB साठी काय P आणि B चे कोऑर्डिनेट्स बघायचे, x -1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 -4 ब्रॅकेट स्क्वेअर। मग आपल्याला आता हे सॉल्व्ह करायचंय। इन स्क्वेअर रूट इथे काय x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 -4 म्हणजे -4 चा स्क्वेअर इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट x -1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस प्लस म्हणजे प्लस 4 चा ब्रॅकेट स्क्वेअर। मग आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे। आधी आपण x + 3 हा आपण सॉल्व्ह करून घेऊ। आधी आपण अंडर रूटचं साइन काढून टाकू, दोन्हीकडे स्क्वेअर आहे, बरोबर आहे। या ब्रॅकेटचा पण स्क्वेअर आहे, या ब्रॅकेटचा पण स्क्वेअर, इथे स्क्वेअर इथे स्क्वेअर आहे, म्हणजे दोन्हीकडचं आपण अंडर रूट साइन काढून टाकू शकतो। मग उरलं काय तर x + 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -4 स्क्वेअर इज इक्वल टू x -1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर। आता या ब्रॅकेटचे आपल्याला जे स्क्वेअर आहेत ते करायचे आहेत। मग इथे काय पहिल्या ब्रॅकेटचं x² प्लस 6x प्लस 9 प्लस -4 चा स्क्वेअर 16। सिमिलरली या ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा आपल्याला x² प्लस 2x प्लस y² या सूत्राच्या सहाय्याने। मग इथे काय x² -2x प्लस 1 प्लस 4 चा स्क्वेअर 16 दोन्हीकडे आहेत म्हणून 16 काय होतील? कॅन्सल। त्याचप्रमाणे x² पण दोन्हीकडे आहेत म्हणून दोन्हीकडे ते काय होतील? कॅन्सल। मग उरलेलं काय आहे? 6x प्लस 9 इज इक्वल टू -2x प्लस 1। मग आपल्याला ही
सॉल्व्ह करायचं आहे फक्त हे, म्हणजे एक्स एका बाजूला आणायचे, नंबर एका बाजूला आणायचे. देअरफॉर 6x 2x मायनस आहे, तो इकडे आल्यानंतर काय होईल, 2x इज इक्वल टू 1 आणि तो प्लस 9 आहे, तो इकडे मायनस 9. देअरफॉर 6 आणि 2 8x इज इक्वल टू मायनस 8. 9 मधून 1 गेला आणि बिगर नंबरचं साईन. देअरफॉर x इज इक्वल टू मायनस 8/8. देअरफॉर x इज इक्वल टू मायनस 1. आणि x आपण काय म्हणलंय, तर p चा x कोऑर्डिनेट आहे, x म्हणजे. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट p r, p चा पहिला x कोऑर्डिनेट काय -1 आणि y कोऑर्डिनेट ऑलरेडी काय 0. दिस इज द coordinates of point P which is lies on x axis equidistant from point A and B, and coordinate of P is -1 0. हे झालं थर्ड एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो. याच्यानंतर आपल्याला बघायचं फोर्थ नंबरचं एक्झाम्पल. तुमच्या पुस्तकातलं एक्झाम्पल बघूया आपण आता काय दिलेलं आहे, हे पण पुस्तकातलंच होतं. फोर्थ नंबरचं एक्झाम्पल वाचते बघा. व्हेरीफाय दॅट the points P -2 2 Q 2 2 and R 2 7 are vertices of a right angle triangle. म्हणजे एका राईट अँगल ट्रायंगलचे 3 पॉइंट्स तुम्हाला दिलेत आणि PQR आहे, आणि त्या तिन्ही PQR हे पॉइंट त्याचे वर्टायसेस आहेत, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं, सिद्ध करायचं. मागे आपण दिलेल्या जे आहेत पॉइंट्स ते कोऑर्डिनेट्स लिहून घेऊ. पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स दिलेत -2 2, Q चे कोऑर्डिनेट्स दिलेत 2 2 आणि R चे कोऑर्डिनेट्स दिले 2 7. मग हे तिन्ही कोऑर्डिनेट्स जे आहेत ते तुम्हाला राईट अँगल ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहे हे व्हेरीफाय करायचे. नेहमीप्रमाणे आपल्याला इथे फॉर्म्युला वापरायचा आहे, बाय डिस्टन्स फॉर्म्युला. मग डिस्टन्स फॉर्म्युलानुसार आधी आपल्याला PQ हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं, मग QR आणि त्यानंतर PR. मग आपण आधी काढूया डिस्टन्स PQ. PQ इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, आता PQ काढतोय म्हणजे फक्त P आणि Q च्या कोऑर्डिनेट्सचा आपल्याला इथे विचार करायचा आहे. मग x2 - x1 नेहमीप्रमाणे म्हणजे 2 - -2 आहे म्हणजे +2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर. PQ इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2 + 2 4 स्क्वेअर आणि +2 - 2 म्हणजे 0 स्क्वेअर इज इक्वल टू 4 स्क्वेअर म्हणजे किती 16 आणि 0 स्क्वेअर म्हणजे 0 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 16. आणि देअरफॉर हे PQ स्क्वेअर आहे, सॉरी PQ इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 16 म्हणजे PQ किती आला, PQ इज इक्वल टू 4. मग काढायचं आहे आपल्याला QR. मग QR काढताना परत तोच डिस्टन्स फॉर्म्युला, QR इज इक्वल टू अंडर रूट ऑफ Q आणि R चे कोऑर्डिनेट्स बघायचे 2 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2 - 2 0 स्क्वेअर प्लस 7 - 2 5 स्क्वेअर इज इक्वल टू 0 स्क्वेअर मीन्स 0 आणि 5 स्क्वेअर मीन्स 25 इज इक्वल टू 25 चा स्क्वेअर रूट काय येणार 5. देअरफॉर QR इज इक्वल टू 5. याला नंबर द्यायचा 1, इथे नंबर द्यायचा सेकंड 1 आणि 2. त्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचा डिस्टन्स PR. मग PR त्याच्यासाठी पण फॉर्म्युला कुठला, डिस्टन्स फॉर्म्युला. PR इज इक्वल टू अंडर रूट ऑफ P आणि R चे कोऑर्डिनेट्स बघा 2 इथे -2 म्हणजे 2 + 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2 to 4. 2 + 2 मीन्स 4 आणि 4 चा स्क्वेअर 16 प्लस 7 - 2 5 आणि 5 चा स्क्वेअर 25 इज इक्वल टू 25 + 16. त्याची बेरीज 41. Therefore, PR is equal to under root of 41. This is equation number 3. मग आता तुम्हाला या आपल्याला त्याच्या व्हर्टायसेस किती बघायचं म्हणजे PQ आणि QR या दोघांचा आपल्याला आधी आपण सम करून घेऊ. बघा PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर इज इक्वल टू PQ ची व्हॅल्यू किती घेतली तुम्ही आली किती 4 स्क्वेअर आणि QR ची 5 स्क्वेअर इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर 16 प्लस 5 चा स्क्वेअर 25 इज इक्वल टू 41. ही स्क्वेअरची आली. मी याला नंबर द्यायचा 4th. मग आपल्याला काढायचं PR स्क्वेअर. मग PR स्क्वेअर म्हणजे PR ची व्हॅल्यू किती आहे अंडर रूट ऑफ 41 चा स्क्वेअर
मग अंडर रूट ऑफ 41 चा स्क्वेअर म्हणजेच किती 41, याला नंबर द्यायचा 5th अँड फ्रॉम 4th अँड 5th वी कॅन से दॅट काय सांगू शकतो आपण 4th आणि 5th वरून PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर आणि हेच आपलं राईट अँगल ट्रायंगलच्या बाबतीत आपण थेरम लावतो पायथागोरस की कर्णाचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज आणि PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर हे तुम्ही प्रूव्ह केलं याचाच अर्थ PQR दिस पॉइंट्स PQR आर द व्हर्टायसेस ऑफ अ गिव्हन राईट अँगल ट्रायंगल म्हणजे दिलेल्या काटकोन त्रिकोणाचे PQR हे शिरोबिंदू आहेत हे याच्यावरून आपण सिद्ध केलेले आहे. तर या पद्धतीने डिस्टन्स फॉर्म्युला वापरून आपल्याला ही उदाहरणं सोडवायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो त्यानंतरचं 5वं आणि 6वं एक्झाम्पल त्याच पद्धतीने सोडवायचं. 7वं एक्झाम्पल आपण बघणार आहोत. 7वं एक्झाम्पल दिलंय बघा. फाइंड x इफ डिस्टन्स बिटवीन L x7 and M 115 is 10. म्हणजे त्यांनी तुम्हाला म्हटलंय की L आणि M चे कोऑर्डिनेट्स दिले. L चे कोऑर्डिनेट आहे x7, M चे कोऑर्डिनेट आहे 115, x फाइंड आउट करायचं आणि LM मधलं डिस्टन्स दिलंय 10. नेहमीप्रमाणे डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा. डिस्टन्स काढाय दिलेलं आहे आपल्याला LM मधलं. LM इज इक्वल टू अंडर रूट ऑफ फॉर्म्युला तोच x1 मायनस x2 म्हणजे x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7 मायनस 15 ब्रॅकेट स्क्वेअर. LM ची तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे 10 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस 8 ब्रॅकेट स्क्वेअर. मग आपल्याला आता या स्क्वेअर रूटचं साइन काढण्यासाठी दोन्ही बाजूंचा काय करावं लागतो स्क्वेअर. मग स्क्वेअरिंग टू बोथ साइड्स आपल्याला काय मिळतं 10 चा स्क्वेअर 100 इज इक्वल टू x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस 8 स्क्वेअर. अंडर रूटचं साइन स्क्वेअर रूटचं साइन निघून गेलेलं आहे. मग आता 100 इज इक्वल टू x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस 8 चा स्क्वेअर किती 64. मग आता x मायनस 1 स्क्वेअर एका बाजूला म्हणजे त्याच बाजूला ठेवायचं आणि नंबर एका बाजूला आणायचे म्हणजे 164 या बाजूला आणला म्हणजे मायनस 64 आणि मग आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 100 मायनस 64 म्हणजे किती 36. मग आता दोन्ही बाजूंचे आपल्याला स्क्वेअर रूट घेता येईल. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड्स. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड्स म्हणजे काय x मायनस 1 इज इक्वल टू प्लस मायनस 6. स्क्वेअर रूट घेताना प्लस आणि मायनस आपण दोन्ही घेतो. मग आता प्लस मायनस दोन व्हॅल्यूज मिळाल्या मग दोन्ही व्हॅल्यू एक एकदा घ्यायच्या म्हणजे x मायनस 1 इज इक्वल टू प्लस 6 और x मायनस 1 इज इक्वल टू मायनस 6. मग आधी आपण यावर पहिले सॉल्व्ह करू. x इज इक्वल टू 6 प्लस 1 x इज इक्वल टू 7 and x इज इक्वल टू मायनस 6 प्लस 1 x इज इक्वल टू मायनस 6 मधून 1 गेला मायनस 5 म्हणजे x च्या दोन व्हॅल्यू आल्या 7 आणि मायनस 5. and therefore this is the answer x is equal to 7 or मायनस 5. तुम्हाला x असताना त्यामध्ये काय सांगितलंय फाइंड आउट करायला सांगितलंय. त्यानंतर याच प्रॅक्टिस सेट मधलं शेवटचं उदाहरण विद्यार्थी मित्रांनो 8वं ते आपण बघणार आहोत. आता 8व्या उदाहरणामध्ये त्यांनी तुम्हाला 3 पॉइंट्स दिलेत. तिन्ही पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स पण दिलेले आहेत आणि त्यांनी विचारलंय तुम्हाला 8व्या उदाहरणात की हे तिन्ही कोऑर्डिनेट पॉइंट्स इक्विलॅटरल ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत का. उदाहरण वाचते बघा. शो दॅट द पॉइंट्स A B C आर व्हर्टायसेस ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोण. हे समभुज त्रिकोणाचे हे दिलेले तिन्ही जे बिंदू आहेत ABC हे त्याचे शिरोबिंदू आहेत की नाहीत किंवा आहेत तर ते कसे ते दाखवा. मग आधी आपण दिलेले जे पॉइंट्स आहेत आणि त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत ते लिहिते बघा फळ्यावर. 8वं एक्झाम्पल आहे. A पॉइंट्सचे कोऑर्डिनेट दिले आहेत 1 2. B पॉइंट्सचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत 1 6 आणि C पॉइंट्सचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत 1 प्लस 2 रूट 3. हा पहिला कोऑर्डिनेट आहे आणि सेकंड आहे 4. मग आता आपल्याला इथे डिस्टन्स फॉर्म्युलाच वापरायचा आहे आणि इक्विलॅटरल ट्रायंगलचे दाखवायचे म्हणजे तिन्ही पॉइंट्स मधले डिस्टन्स काढायचे बाय डिस्टन्स फॉर्म्युला. आधी आपण डिस्टन्स काढायचं AB या दोन पॉइंट्स मध्ये. अंडर रूट ऑफ 1 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 6 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. AB इज इक्वल टू 1 मायनस 1 म्हणजे 0, 0 चा स्क्वेअर 0, 6 मायनस 2 4 म्हणजे 0 स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर किती लिहित 16. आपण 4 लिहू आधी. 4 स्क्वेअर इज इक्वल टू 0 म्हणजे 0, 4 चा स्क्वेअर 16.
देअरफॉर AB इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 16 म्हणजे त्याचा आन्सर काय 4. त्याला नंबर द्यायचा 1. हे बी काढलं. आता काढायचं BC. BC इज इक्वल टू अंडर रूट ऑफ B आणि C चे कोऑर्डिनेट बघा 1 प्लस 2 रूट 3 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 मायनस 6 ब्रॅकेट स्क्वेअर. आता या C पॉईंटचे जे कोऑर्डिनेट आहे पहिला जो कोऑर्डिनेट आहे तो कम्प्लीट 1 प्लस 2 रूट 3 आणि मग मायनस 1 B चा कोऑर्डिनेट आहे. मग याच ठिकाणी या ब्रॅकेटमध्ये हा प्लस 1 आणि मायनस 1 कॅन्सल झाला. मग उरलं काय इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2 रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 मायनस 6 म्हणजे किती मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. BC इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2 रूट 3 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 इंटू रूट 3 चा स्क्वेअर 3 4 इंटू 3 12 प्लस मायनस 2 चा स्क्वेअर 4 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 16. अंडर रूट ऑफ 16 चा आन्सर बाहेर काढताना काही 4 म्हणजे BC इज इक्वल टू 4 हे आलं 2. इक्वेशन नंबर 2. सिमिलरली असंच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स AC. मग AC इज इक्वल टू अंडर रूट ऑफ C चे कोऑर्डिनेट पहिले C चा लिहायचा 1 प्लस 2 रूट 3 मायनस A चा पहिला कोऑर्डिनेट आहे 1 स्क्वेअर इन सेकंड ब्रॅकेट AC सेकंड ब्रॅकेट मध्ये कोऑर्डिनेट आहे 4 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. AC इज इक्वल टू या पहिल्याच ब्रॅकेट मध्ये प्लस 1 आणि मायनस 1 हे कॅन्सल झाले. मग अंडर रूट ऑफ उरलेलं 2 रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. AC इज इक्वल टू 2 रूट 3 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 रूट 3 चा 3 म्हणजे 4 इंटू 3 12 प्लस 2 चा स्क्वेअर 4 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 16 इज 16 चा अंडर रूट काय निघतं स्क्वेअर रूट 4. and this is equation number 3. From 1, 2 and 3 we can say that जे तिन्ही इक्वेशन वरून आपण काय सांगू शकतो from 1, 2 and 3 we get तिघांच्या व्हॅल्यूज कशा आल्या इक्वल. therefore AB is equal to BC is equal to AC. याचा अर्थ दिलेला ट्रायंगल कसा आहे इक्विलॅटरल ट्रायंगल. therefore triangle ABC is an equilateral triangle. And therefore points ABC are the vertices of given equilateral triangle. ओके विद्यार्थी मित्रांनो इथे आपला प्रॅक्टिस सेट 5.1 कंप्लीट झालाय. याच्यानंतरचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.